तब्बल 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर धुळे शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरुवात झाली आहे। शहरातील विविध रस्ते व मूलभूत सुविधांच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले असून या कामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते। अनेक वर्षापासून रस्ते, गटारे आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या कायम होत्या, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पुढाकारामुळे ही कामे मार्गी लागली असल्याचे यावेळी सांगण्यात आले। 40 वर्षांनंतर विकास कामाची सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार देखील मानले। जय श्रीराम। आज हसबेनगर अजून बाकीच्या कॉलन्यांचं रस्त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सर्वांचे मार्गदर्शक माझी व्यासपीठ काही वर्षापासूनचं या पूर्ण कॉलनी एरियामध्ये पूर्णच या प्रभाग नंबर आत्ताचा 9 जुना 16 त्याच्या पहिले भागांच्या वेळेचा 14 नेरकरला सर्व माहिती आहे। तेव्हापासूनचं सर्व बॅकलॉग या भागात या ठिकाणी होतं, परंतु आपण टप्प्याटप्प्याने गेल्या 7 वर्षापासून हा पूर्ण भाग चांगल्या प्रकारे या ठिकाणी रस्ते आपण केलेले आहेत, लाईटं लावलेले आहेत आणि आता उरलेले कामही या 5 वर्षाच्या आत सर्व या ठिकाणी होऊन जाणार। पाण्याचा प्रश्न आहे, आता आम्ही जागा शोधून टाकलो, तुम्हीच जागा द्यायची, नाही तर पाण्यापासून वंचित राहील। कारण की तुमच्या भागातल्या लोकांनी फार विरोध केला, पाण्याची टाकी कुठंच होऊ देत नाही आहे। सर्वजण म्हणतात ओपन स्पेस खराब होईल, ओपन स्पेस वाया जाईल, ती ओपन स्पेस राहू दे आणि पाण्याविना राहा, मग काहीतरी एकच गोष्ट होईल। तर कोणाच्या खाजगी प्लॉटवर तर आपण टाकी बांधू शकत नाही, तर जागा तुम्हीच द्यायची आणि तुम्हीच ठरवायचं का कुठं तुम्हाला पाण्याची टाकी या भागात बांधायची। त्याला बांधायलाही कमीत कमी 8 महिने, छोटी पाण्याची टाकी नाही, तर ती जागा तुम्ही द्यायची, आम्ही ताबडतोब पाण्याची टाकी बांधून देऊ आणि नंतर तुम्हाला पाण्याचीही समस्या त्या ठिकाणी राहणार नाही। राहिले बाकीचे विषय ते सर्व आपण कामं केले। तुम्ही 4 नगरसेवक आमचे निवडून दिले, त्याच्या पहिलेही निवडून दिले, आत्ताही निवडून दिले, त्याबद्दल मी कॉलनीच्या सर्व नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एक खात्री देतो, आश्वासन देतो की आपले जेही कामं असतील, आमचे जे 4 नगरसेवक आहेत ते नक्कीच आपले कामं पूर्ण करतील, कुठलंच बॅकलॉग आपलं राहणार नाही, हे मी आपल्याला आश्वासन देतो। आणि बोलून आमचा सत्कार केला, मान दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो। जय श्री राम।